हाय नमस्कार, गुड मॉर्निंग. तर झाला का तुमचा चहा पाणी? तर आमचा झालेला आहे. सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवते की किती मस्त असतं, किती ब्युटिफुल असतं. तर त्याच्या आधी तुम्ही मेहंदी बघून घ्या. तर का काढली, कशामुळं काढली हे तुम्हाला माहिती नसेल, सांगते मी. बघू शकता मेहंदी काढूस तर नको नको वाटतं, आणि काढल्यावर रंगल्यावर वाटतं की नाही जाऊ नये मेहंदी, असं वाटतं. पहिलं लय हात भरून काढायचं. तर ही मी काढली बघा मेहंदी, बघू शकते. आहे की नाही, छान आहे का? तर मेहंदीचं दाखवायचं नव्हतं आज काय कारण, पण दिसलं तुम्ही परत अजून म्हणसान की ताई तू मेहंदी काढली, कुठं जाणार आहे, काय कारण वगैरे वगैरे, आमकं फलानं दिसानं, म्हणून त्यामुळं म्हटलं की तुम्हाला सांगावं. तर चला, आमच्या इकडं वातावरण बघून घ्या. कुणाकुणाच्या इकडं पाऊस आहे, कपडे धुवायचे राहिल्यात. कुणाकुणाच्या इकडं पाऊस आहे, रातभर बिन दिवसभर बिन सारखा चालू, चिक 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 चिक. आता उघडलाय, पण आबाळ बघू बघू शकताय बघा. तर मका माझ्या एवढी होती, पण आता माझ्यापेक्षा उच झाली मका. तर मुंबईला, सिटीला, म्हणजे मुंबई पुणे लांब लांब, याला काय म्हणतात माहिती आहे का, बुट्टा. बुट्टा भाजून असं 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 भाजतात, लय मस्त लागतात कणस. पहिली लय खायचो कणस, आणि आता लक्ष्मी आले नाही त्यावेळी. लक्ष्मीला तर कणस येतात, आता कितीक नेतेली सांगता येत नाही. तर नेऊ द्या, लक्ष्मीला लागतात, पण नसतावा करून मी म्हणते, आहे की नाही, बरोबर आहे का नाही? तर भरपूर जणांच्या अशा कमेंट होत्या की नाही का ताई, तू झाडं दाखवती, तुला लय म्हणजे शौक आहे का झाडं लावायचा? तर कुणाला शौक नसतो, सगळ्यालाच आनंद असतो की आपल्या घरापुढं झाडं बगीचा करायचं. सगळ्याला आनंद असतो, बरोबर आहे का नाही? तसं मला आनंद आहे ना. तुम्ही कारली तर बघितलीच, आपल्या झाडाला कारली किती असते ती, असते ती का नाही मग. आणि गवती चादर बघा किती पसरलाय, एवढी एवढसा चा करायचा आणि इतका मोठा पसरला. काय बाया, त्यांनी सगळं झाकून गेले. तुळस बघा, आंबा बघा, सगळं झाडे आपण लावलेले आहेत. तर बारकी बारकी गवार पण उगवली, मी तुम्हाला दाखवते. हां, दिसली का? गवार, कोथिंबीर आणि मूग. ह्याचा उपयोग नाही या झाडांचा. आता ही कशाचा माहिती आहे का, घेवडा, पावटा, पावट्याचं झाड आहे. पण आता हे पावट्याचा आधी खाऊन खाऊन काटाळा आला या, म्हणून त्यामुळं झाडं जेवढी दिसतील तेवढी मी पावट्याची झाडं उपटते. तर बघून घ्या, झाडं उगवलेली आहेत हो का, लांबपर्यंत उगवलेत झाडं. गवार, आता गवार खावा, गवारले मग झाली ना. आणि फुलं बी बघून घ्या. आणि तुळशी कोणाकोणाला पाहिजे असेल महालक्ष्मीला तर नक्कीच मला सांगा. तर येतेल्या लय बारक्या, अजून तर लय बारक्या आहेत त्या बघा, कुंडीत लय छोटे छोटे आहेत त्या. आणि त्यात एक मोठी झाली, आधीची लावली मोठी. आपण घरचंच बी तयार करत असतोय, आपण लांबचं बी आणत नसतो, घरचंच बी तयार करत असतो. आणि तसंच बानुबाईचं आंघोळ, जेवण नाही झालं अजून, कपडे ही धुतल्यावर निवांत जेवण असतंय. बानूची आंघोळ झालेली आहे. तर कारण असं आहे या मेहंदीचं की काल शुक्रवार होता, होंब होता. मग आम्ही होंबला गेलो. मग शीतल माहिती असेल, शीतलची पोरगी, ती म्हणली माओ तुझ्या हातावर पण काढते मेहंदी, पण तिला जायचं होतं शाळेत. मग म्हणली थोडीच काढली तिनं, इथनं थोडीच काढली, तवर शाळेत गेली. मग मी बाकीची मीच काढली, ही सगळी मीच काढली. तिनं एवढीशीच काढली, सुरुवात करत नाही तर वर तिला शाळेत जावं लागलं. मग ती म्हणली, मी म्हणलं चला लेकराचं म्हणा. आणि माझं कसं आहे, मला आवडलं तर मी काढते, आणि नाही आवडलं तर मी काढत नाही. तर सीताफळं तर बघू शकता, झाड खाली पाला असं फांद्या लोंबायला लागले ते एवढी सीताफळं. आणि खाल्ली बरं का सीताफळं, आपला सनीदेव आलता, सनीदेवनी खाल्ली ती सीताफळं. हां, मी तुम्हाला म्हणलं होतं की मी वहिनीकडे जाईल, पण मला काही जाता जमलं नाही, कारण मी बाहेर होती.
2-3 दिवस बाहेर होती, आज आली म्हणजे काल आली. तर बघू जमलं तर आपण जाऊ माळावर आणि जमलं तर हेड्याव काढू. तुम्हाला तर माहिती आहे आपण हेड्यावसाठी कोणत्या गोष्टी करत नाही, माणुक्षी जास्त महत्त्वाची, बरोबर आहे का नाही. इकडं माझी मैत्रीण आहे, हसते मला म्हणत असं कोणाला बडबड बडबड करते, पण तिला माहिती आहे हेड्याव बनवते म्हणून मी. तर मैत्रीण कोण कुठली ते नाही तुम्हाला सांगत, कारण तिला आवडत पण नाही जास्त असं नाही का यायला वगैरे. तर हां, हे सांगत होती मी की हां, जर जमलं आपण हेड्यावसाठी कोणत्या गोष्टी करत नाही. आपण जे करतो, जे आपल्या मनाला वाटतं ते आपण करतो. मला हेड्यावसाठी आणि कंटेंटसाठी मी कोणत्या गोष्टी करत नाही. सत्य आहे, पाणी सुटलं. पाणीसाठी मी वाट बघत बसली होती पाण्याची, कारण कपडे लय पडलेत आणि तशीच बानुबाईची नाही का खालची सुसूची कपडे पण लय वाळू घातले तिने. ही काय वाळं नाही, ढगाळ वातावरण, मग धुवून वाळाय घातली त्यामुळं. आणि बानूचं तसं दूध पण तापतंय बघू शकतो. आता मस्त म्या म्हणलं रेसिपी तुम्हाला दाखवीन मस्त मस्त, पण काय करावं, पाऊस दम काढ नाही आणि बाहेर गोटा पण नाही की बाबा हो आता चला काढायला. तर लक्ष्मी आल्यात, गणपती आल्यात, तशीच पंचमी आली, भावाचा उपास आलं आहे का नाही. तर आमच्या इथं पेरू आल्यात, सीताफळं आल्या ती आणि गवारा आली, म्हणजे घरचे 2 कालवणी झाली, बरोबर आहे की नाही. गवार, कारली आणि खायची जिन्स, पेरू आणि सीताफळ आहे का नाही. आणि येऊन जाऊन ही मका पण आपली खायला आपल्याला गवल. जमलं तर ताजं ताजं एक कणीस आणायचं आणि भाजायचं आरावर आणि खायचं बुट्टा. मग तुम्ही पण या खायला, आम्ही पण खातो. तर मी असं मजाक करत असते. तर हा मी ह्या विषयी बोलत होती की जमलं तर मी वहिनीकडे जाईल, कारण मला जाता मी तुम्हाला सांगितलं आताच की मी बाहेर गेलते. आपण हेड्यावसाठी कोणत्या गोष्टी करत नाही, त्यामुळं का नाही तुम्ही बोलताना नीट व्यवस्थित बोलत जावा. तुम्हीच म्हणजे खिळून हसून खिळून राहिलं की तुम्हीच म्हणता की ताई काय असं झालं तसं झालं आमकन फलानं, ती तर तुम्ही माहितीच आहे कमेंट करणारे करते ते. मग आपण हेड्यावसाठी कोणत्या गोष्टी करत नाही की आपण चला जायचं. माणुक्षी महत्त्वाची आहे आजकाल, माणुक्षी जपावं लागते. ही बोलण्यासाठी तोंड नसतं, ही तोंड चांगल्यासाठी पण असतं आणि वाईटसाठी पण असते. पण कुठं उघडायचं आणि कुठं नाही उघडायचं हे आपण ठरवायचं असतं. मत जिभेला हाड नसतो, पण ते आपणच डोक्याने चालावं लागतंय. तर असा विषय आहे. तर बघू जमलं तर जाईन मी. तर पाऊस तर असेल तर नाही जाता येणार, कारण बाणूपाशी कोण नसतंय. आपल्याला पोटा पाण्यासाठी इकडं तिकडं कुणाची तर कामं करावंच लागते ती. आणि कमेंट करणारी तर अशी कमेंट करतात की नाही का, तुला झाडं घ्यायला पैसे आहेत आणि तुला भाजी घ्यायला पैसे नाहीत का. आता भाजी कवा पण येतील, कोणत्या बी टायमाला येते विकायला, तेव्हा आपल्याकडं नसतात. आता झाडं आणली म्हणून काय झालं, तुम्ही लावत नाही का तुमच्या घरापुढं झाडं. सगळ्याला शौक असतो झाडं लावायचा, असं नाही बोलायचं. उलट एका गरिबाला साथ द्यायची असते का असं बोलायचं असतं. मग तुम्ही वाईट बोलला का कसं बोलला मला माहीत नाही, आणि मी कोणाला वाईट बोलावा असं पण म्हणत नाही. आणि ज्याची सोच असते, ज्याला वाटतं तसं ते कमेंट करत. तर एक ताई आहेत, सारखी बानूबद्दल कमेंट असते की बानू बाळा खुश राहा, आनंद राहा. तर त्या ताईचं धन्यवाद की माझ्यासारखं तुम्ही पण काळजी बानूची घेता. पहिली तुमची तेच कमेंट असते आणि ते तुमची कमेंट वाचून मला जास्त आनंद वाटतो. बस याच्या पडेल मला काहीच बोलायचं नाही. तर चला मी कपडे धुवून घेते, पाणी सुटले बघू शकते, पाणी सुटले. तर चला, हेड आवडलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर पण करत जावा. तर चला, बाय.